धन्यवाद रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. खोडी आणि दहिसर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस झालाय दहिसर टीम टॉस जिंकला महेंद्रने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मॅचमध्ये खोनीच्या विरुद्ध. स्ट्रायकिंग एंडला करण आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या डावाची. सहावा सामना आता पहिल्या फेरीचा तुमच्या समोर सुरू झालाय. आज 17 तारीख, आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. 6 दिवसीय स्पर्धा. 20 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आई गावदेवी चषक घे सर. बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर आहे, झेल टिपला जाईल आणि पहिला धक्का बसलाय. चांगला झेल सुमितचा. करण आउट. करण शून्यावर इथे आउट झालाय. पहिला बॉल वाईड होता आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली अजयने. हीच खासियत राहिली अजयच्या गोलंदाजीची. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता आणि खूपच चांगला इथे ड्राईव्ह पाहायला मिळालाय. एक रन इथे कंप्लीट आणि एकच धाव मिळताना दिसेल. गोलंदाज अजय. दोन धावा झाल्यात. आकाश आता स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉलचा वापर हॅमड केलाय. खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. शॉर्ट बॉल होता. विट मिळाली, जागा मिळाली आणि बरोबर हॅमड केला. पंच केला. चाबूक शॉट होता आकाशच्या बॅटमधून. फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर खेळला. मिडॉनला फिल्डर येत आहेत मिड ऑफ मधून. स्वतः कॅप्टन. तोपर्यंत एक रन मिळताना दिसेल. धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 7. पहिल्या षटक सध्या प्रगतीपथावर. अजय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. अजय पाटील. किरण मात्रेच्या समोर. किरण मात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. आणि चांगला कमबॅक आहे. या टीमचा सामना एकमेकांच्या विरोधात त्याच्या अगोदर देखील झालाय. त्या मॅचमध्ये सामना जिंकला होता खोनी टीमने आणि आज दहीसर टीमला कमबॅक करण्याची एक नामी संधी प्राप्त झाली आहे. मग अशी वेंद्रने सांगितलं की आमचा संघ एवढा फॉर्ममध्ये नाही आहे, परंतु चांगली प्रॅक्टिस केली तर नक्की फॉर्ममध्ये येईल संघ आणि आज करून दाखवायचंय. कट केलाय. बॉल सरळ जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूपच चांगला अपिश कट करत असताना बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि धावा येतात 4. चौकाराच्या मदतीने पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा स्कोर बोर्डवर 11-1.
तर 4 धावा येतात आणि फिल्डरने तो प्रयत्न केला होता बॉल अडवण्याचा आणि तो ऑलमोस्ट निळजी गावात आहे, परंतु परत आलाय आणि आता मॅचला परत सुरुवात होईल. टीमची धावसंख्या 11-1 अशी परिस्थिती आहे. अजयचं पहिलं षटक यशस्वी राहिलं सेकंड ओव्हरमध्ये. फार एंडकडून म्हणजेच कोळेगाव निळजीपाळ एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुमित भोईर. चला टीम दहीसर थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा, कारण अजूनही याच्यानंतर 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 9 मॅचेस एक संघ क्वालिफाय होईल. अकरा धावा फलकावर लागल्यात. सुमित गोलंदाजीसाठी समोर आकाश आहे. धावा झाल्यात 11. पहिलाच बॉल पुल केला हवेत आहे, फिल्डर आहे आणि त्याच्या अगदी हातात झेल दिलाय. आदित्यने झेल टिपलाय. आकाश आउट. धन्यवाद. 11 धावा 2 फलंदाज बाद कोणी टीमची धावसंख्या, परंतु विकेट आली आहे सुमितच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलला ब्रेक थ्रू त्याने दिलाय आणि विशेष म्हणजे तो दबाव बनवणारा असू शकतो. आणि कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निल्सन आकड्यावर विकेट पडली आहे. सध्या तरी टीम खोनीची. आकाशी परतलाय. नवीन फलंदाज बिभीषण म्हात्रे. किरण म्हात्रेच्या बरोबरने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. कोणी टीम या मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर बॅटिंग करावी लागते. ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात सामना झाला होता त्यावेळेला कोणी टीमने पहिल्यांदा गोलंदाजी केली होती. फलंदाजी त्यावेळेला दहीसरची होती. आता सगळं बदललंय. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. स्कूप शरद भोईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आई गावदेवी चषकामध्ये. हा डॉट बॉल सुमितच्या माध्यमातून जास्त शफल झाला. बॅटर बिभीषण मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. फॉलो केलं होतं सुमितने. सुमित एक चांगला गोलंदाज आहे टीम दहीसरचा आणि त्याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल या पॉवर प्लेमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड. परत एक वेळा तोच प्रयत्न आणि आता मात्र बरोबर बेल्सला ट्रिप करत बॉल गेलाय सरळ विकेट कीपरच्या मागे. त्याच्यामुळे आणखीन एक धक्का. तिसरी विकेट गमावली आहे टीम खोनीने. चांगलं षटक आतापर्यंत सुमितचं. या ओव्हरमध्ये धावच आलेली नाहीये, परंतु 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. म्हणजेच काय पराभवाची परतफेड करणार का? यावेळेला महेंद्रने सांगितलं होतं की आमचा संघ इन्फॉर्म नाहीये, परंतु सध्या आपण पाहतोय या मॅचमध्ये त्या इराद्याने ते उतरलेत. कारण एका स्पर्धेमध्ये याच टीमने त्यांना हरवलं होतं, परंतु आज सध्या चांगली गोलंदाजी. बिभीषणचा चुकीचा फटका. लेग स्टंपला बॉल धडकला आणि विकेट आली आहे. 3 धक्के बसलेले आहेत खोनी टीमला. 11 धावा 3 फलंदाज बाद. सुमित परत एक वेळा सज्ज. 9 बॉलचा खेळ संपलाय. दबाव बनवलाय दहीसर या टीमवर. सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या टीमने खोनी टीमवर दहीसर टीमने 9 बॉलचा निर्णय आता आलाय. इथे झाली आहे चूक. 9 बॉलचा निर्णय आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आणि या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. जर विरोधी टीमला हरवायचं आहे तर तुम्हाला या चुका टाळणं गरजेचं आहे. आणि आता सुमितने केली आहे चूक आणि आता असेल फ्री हिट. सरफराज राज करेल का हे पाहायचंय.
या बॉलवर महत्वाचा खेळाडू आहे सरफराज, आक्रमक असतो. बॅटचा स्विंग चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या 14. 3 फलंदाज बाद. हळूहळू धावसंख्येला आकार येते कोणी टीमच्या. 3 धक्के लवकर बसले, परंतु तरी देखील कोणी टीमकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. 50, 55, 60च्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल. त्यावेळेला एक सन्मानजनक धावसंख्या उभारली जाईल असं वाटते या मॅचमध्ये. परंतु सुमित, कौतुक व्हायला पाहिजे, चांगली गोलंदाजी केली आहे, रिदम मध्ये दिसतोय. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता. क्रॅकिंग ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्वीपर कव्हर पर्यंत फिल्डर धावत येते. थ्रो खराब आहे आणि त्याचा फायदा होईल आणि आता आणखीन धावा ऍड होतील. 3, चौथ्याचा प्रयत्न, 4 कंप्लीट आणि 4 धावा मिळतील सरफराजला. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 22, 18 धावा. 18 धावा फलकावर लागतात 4 धावांच्या मदतीने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा फलकावर लागल्यात. प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर टाकली तर 50 धावा होतील असं दिसतंय, ज्या पद्धतीने सध्या तरी सरासरी आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. समोर सरफराज, किरण मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 वर खेळतोय सरफराज. 200चा बॅटिंग स्ट्राईक रेट. परत एक वेळा नो बॉल आणि या वेळेला खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. धावा मिळतील 5. येतोय चौकार. खराब गोलंदाजी मी म्हणेन सुमितची, कारण सुरुवातीला विकेट घेतल्याने त्याच्यानंतर त्याने नो बॉल टाकलेत. ते देखील या 5 धावा मिळाल्यात. नो बॉलवर चौकार आलाय. धावा झाल्या 23, 23. मिड ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये सरफराजचा. ओव्हरची होती आता समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणी टीमची धावसंख्या 24. 3 फलंदाज बाद. सो नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे. टीम निहांश 11 चेंज द गेम वडवली बी रोहित भोईर यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर म्हणजेच मनोहरदादा पाटील यांचा संघ आहे. त्यानंतर वाकड आणि हंसिका 11 दातिवली आणि मग आगासर आणि या मॅच मधला विजेता. सो 2 ओव्हर नंतर 24 धावा झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आदित्य पाटील आलाय गेसर विलेज एंड कडून. गोलंदाजी सुरू होईल आदित्यची. पहिलाच बॉल आदित्यचा स्लॉट मध्ये होता. डाऊन दी ग्राउंड सरफराजचा एक राजस फटका. 6 धावांसाठी षटकार.
खराब बॉल, पहिलाच बॉल स्लॉटमध्ये तुम्ही टाकू शकत नाही, ते तर तयारच होता सरफराज. त्याच्या पॅटमधून हा सिक्सर येतोय. धावा झाल्या 30-30. कमी गतीने टाकलेला कटर होता, लवकर ओळखता आलेला नाहीये. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. पाहायला लागतोय बॉल सरफराजच्या. टीमची धावसंख्या 31-31. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत, शेवटची लढत 5 षटकांची आजच्या दिवसातली. त्याच्यानंतर 4-4 षटकांच्या मॅचेस होतील. निहांश 11 चेंज द गेम वडवली आणि पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर बॅक टू द बॉलर. चांगला बॉल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग आदित्यची. हा डॉट बॉल किरणच्या विरुद्ध. तिसरं षटक सध्या सुरू आहे. आदित्यने कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्याच्यानंतरचे दोन्ही बॉल त्याने चांगल्या टप्प्यावर टाकलेत. आई बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, गॅपमध्ये निघालाय. 2 फिल्डर धावत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या क्षणाला बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे पॉइंटला. चौकार. चार धावा. कडक शॉट बॅकफुटला जात असताना खूपच चांगला पिच स्क्वेअर कट आणि 4 धावा किरणच्या खात्यामध्ये आल्यात. आता मात्र बैठक, फटका हवेत आहे, 1-1 खाली आहे आणि एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. विकेट आली आहे. 5व्या बॉलवर विकेट. एक मोठा धक्का इथे दिलाय. किरण परतला आणि आता नवीन फलंदाज किरणच्या जागेवर येईल. टीमची धावसंख्या 35. 4 फलंदाज बाद. टीमचा कॅप्टन हर्ष ठोंबरे तर फलंदाजीसाठी लास्ट बॉल फेस करताना दिसेल. कमबॅक केल्या आदित्यने. 1 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. एक लेगबायच्या स्वरूपात धाव आली. शेवटचा बॉल आता टाकण्याची तयारी तो करताना दिसेल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील प्रहार कडा आहे. डीपमध्ये फिल्डर चाललेत. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते. हर्षद ठेवेल स्ट्राईक. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12ची सरासरी. कोणी टीमची धावसंख्या 36ला 4. सो 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 36. स्वागत आहे आपलं परत ऐकूया ब्रेक नंतर. गोलंदाजीसाठी राहुल आलाय. आक्रमक बॅटर आणि त्यातल्या त्यात तेवढाच चांगला गोलंदाज, ऑलराऊंडर या टीमचा दैसर. टीम म्हटल्यानंतर या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. महेंद्रच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचंय.
पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि नियांश 11 वडवली बी. चौथं षटक. चला थोडंसं फास्ट खेळा, अजून 3 मॅच कव्हर करायचे आहेत. राहुल गोलंदाजीसाठी. धावा झाल्या 36. पहिलाच बॉल समोर मारलाय, लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. एक टप्पा घेत बॉल अडवलाय. फिल्डिंग चांगली आणि तेवढाच चांगला थ्रो. एकच धाव मिळाली आहे हर्षदला. या सिंगलच्या मदतीने 37 धावा. 37. सरफराज कडे आता ती स्ट्राईक आहे. पाच ओव्हरचा सामना. सरफराजसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. एक कव्हर्सला फिल्डर सेट केलाय. लॉंग ऑन आहे, वायडिश. लॉंग ऑफ सेट आहे. मिड ऑन लाईक फिल्डर. फुल टॉस बॉल हवेत आहे. कॅचिटचा कॉल केलाय. स्क्वेअर लेग खाली येतोय. झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपलाय. फलंदाज सरफराज बॅक टू द पॅव्हिलियन. आदेशचा चांगला झेल. नवीन फलंदाज विवेक आला आता फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. हा सामना पाहायला विसरू नका. गावदेवी चषकामध्ये बिग फाईट 4 ओव्हरची मॅच असेल. क्लीन बोल्ड अराउंड द लेग. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. राहुलने आणखीन एक धक्का दिलाय. विवेक आउट. दोन धक्के दिलेत. हॅट्रिक बॉल आता घेऊन येईल राहुल. तेजस मात्रेने एक हॅट्रिक इथे कंप्लीट केली आहे स्पर्धेमध्ये. उत्सर्गरचा तो गोलंदाज, त्याने फायपर देखील कंप्लीट केला होता, परंतु सामना हरला होता त्याचा संघ पहिल्या दिवशी जेव्हा मी कॉमेंट्रीसाठी होतो इथे. 37 धावा, 6 फलंदाज बाद. नवीन बॅटर अनंत मात्रे कोणी टीम कडून, परंतु एक दबाव बनवलाय राहुलने या ओव्हरमध्ये. एकच धाव खर्च केली आहे. 2 महत्वाचे धक्के दिलेत. हॅट्रिक बॉल आता तो टाकण्याच्या तयारीमध्ये असेल. अनंत समोर आहे. हर्षद नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल घेतल्यानंतर हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल होता राहुलचा आणि इथे हॅट्रिक कंप्लीट होईल, कारण राहुलने झेल टिपलाय आणि कमबॅक केले या मॅचमध्ये. दहिसर संघाने कोणीच्या विरुद्ध. राहुलची ही हॅट्रिक आहे या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक झाली आहे. सो सेकंड हॅट्रिक झाली आहे या स्पर्धेतली कंप्लीट आणि ती हॅट्रिक घेतली आहे राहुलने. मी मगाशी देखील म्हटलं होतं की दहिसर गावाची आणि या टीमची ओळख आहे राहुल पाटील. तेवढाच मातब्बर तो बॅटिंग देखील करतो आणि तेवढाच खेळाडू मोठा आहे.
कमी गतीने टाकलाय उलटा फटका इथे मारलाय बॉल सरळ चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या आकाशच्या बॅटमधून हा चौकार. हा बॉल कमी गतीने टाकला पडल्यानंतर आतमध्ये आला ऑफ ब्रेक होता लवकर ओळखला आणि विथ द टाईट विथ द स्पिन सरळ फेकला उलटा फटका मारत असताना आकाशने 4 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 41-41. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरचा. आता मात्र फॉलो केले आकाशला मागे खेळण्याचा प्रयत्न होता इम्प्रोवायझिंग फटका. ओव्हरची होते समाप्ती डॉट बॉलने षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. कोणी टीम धावसंख्या 41-7. लगेच फिल्डिंग सजून घ्या. टीम दहीसर जास्त वेळ घेऊ नका. फास्ट खेळा प्लीज. लास्ट ओव्हरचा खेळ आता सुरू होईल कारण ऑलमोस्ट 3:10 झालेले आहेत. आतापर्यंत हा डाव संपणं गरजेचा होता. आदित्य आलाय आता लास्ट ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 11 धावा खर्च केले होते या सेंडने गोलंदाजी करत असताना. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता त्याच्या विरुद्ध. परंतु आता हर्षद ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉलचा खेळ शिल्लक. धावा झाल्यात 41-41. पहिला बॉल बॅटला स्लाइस होतोय. बॉल पॉइंटला टर्न होईल. 1 रन इथे मिळते हर्षदच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीने 42 धावा झाल्यात. आकाश सिनियर आता स्ट्रायकिंग एंडला. चौकाराने खातं उघडलं होतं आकाश यांनी जो मागे फटका मारला होता लास्ट ओव्हरमध्ये ऑफ ब्रेकवर राहुलच्या विरोधात. परंतु त्याच्यानंतर शांत. आणि आदित्यकडे आता 5 बॉल आहेत थांबवण्यासाठी. 7 विकेट गेलेत कोणी टीमचे. स्टेप आउट करून एक चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ चालला गॅपमध्ये. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. दुसरा चौकार आकाशच्या बॅटमधून. स्कोरबोर्डर आहेत. एक चांगला कव्हर ड्राईव्ह इथे आकाशच्या माध्यमातून. थोडासा समोर आला बॉल. जसा पडल्यानंतर आतमध्ये येत होता बॅटवर चांगला आला आणि सरळ बॉलला पाठवलं त्याने. कव्हर्स बाउंड्री लाईन फोडणारा हा चौकार आलाय. या 4 धावांच्या मदतीने 46 धावा. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज इथे बाद होईल. डॉट बॉल आहे. विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे म्हणजेच 8वा धक्का बसलाय. नवीन फलंदाज ध्रुव आता फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुल केला आडव्या बॅटने. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ध्रुव करताना दिसेलच. हर्षद गेल्या स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा मिळतात. धावा झाल्यात 48. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक.
स्लोअर वन होता. बॉलवर बोटे फिरवली होती. बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतल्यानंतर मागे चाललाय. फिल्डर आहे तिथे, तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. 50 धावा याचबरोबर पूर्ण झालेल्या आहेत कोणी संघाच्या. 50ला 8 शेवटचा बॉल या सत्रातला शिल्लक. आता केलं जाईल टॉस. नेक्स्ट मॅच वडवली बी आणि वाडेघर. समोर फटका मारलाय. कॅच इटचा कॉल केला, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि हा षटकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं सत्र देखील संपलंय. 56 धावा झाल्या. 57चं टार्गेट सेट झालेलं आहे दहिसर टीमच्या समोर. 57 टू विन. स्वप्नील भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वडवली टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड कॉल आहे अँड हेड इट इज. धन्यवाद. टॉस जिंकलाय. निर्णय काय घेणार आहात? 4 ओव्हरचा सामना खेळवला जाणार आहे दुसऱ्या फेरीचा. क्षेत्ररक्षण. काय वाटतं आतापर्यंत ज्या पद्धतीने ही स्पर्धा इथे संपन्न होते आणि खेळपट्टीच्या बाबतीत मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्ही सातत्याने अनेक स्पर्धा खेळत असता. कशी वाटली या स्पर्धेतली खेळपट्टी आणि आयोजन? खेळपट्टी खूप चांगली आहे आणि आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलंच असतं दरवर्षीप्रमाणे. यावर्षी पण सुंदर आयोजन केलं आहे. चला, फिल्डिंग निवडली आहे. शुभेच्छा तुम्हाला. सिद्धू, तुमचं मत काय आहे खेळपट्टीबद्दल? कारण तुमच्या टीममध्ये अनेक फिरकीपटू आहेत. बॉल चांगला वळतोय. चांगली गोलंदाजी तुम्ही मगाशी केली आहे आणि त्यातल्या त्यात बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे, कारण आज अर्धशतक देखील पाहिलंय. मगाशी राहुलची हॅट्रिक देखील आपण पाहिली. नक्कीच. खरंच आयोजन तर खरंच खूप चांगलं आहे आणि विकेट पण खूप चांगली बनवली आहे. मागच्या वर्षी पण खेळलं होतं अशीच विकेट, कारण की खेळायला मजा येते इथे. टॉस जिंकला असतं तर तुम्ही काय केलं असतं? आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आम्ही बॅटिंगच केली असते. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगली धावसंख्या उभारा या सदिच्छा. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद. निखिल भोईर आणि सागर भोईर यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. युवा उद्योजक स्वप्नील भोईर आपल्याला आमंत्रित करतायत. चला, सामन्याला सुरुवात करा. 30 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला ट्रॉफी पुरस्कृत केलेले आहेत. अंकुश रामचंद्र भोईर गेसरचे आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. कूलर मनोहर पाटील वडवली यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सायकल आपल्याला नकुल पाटील डायघर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. लाईव्ह टेलिकास्टचे पुरस्कर्ते आहेत साईनाथजी भोईर आणि त्याचबरोबर राहुल भोईर गेसर यांच्या वतीने आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कृत करण्यात आले. राहुल चौधरी काटाईचे त्यांच्या वतीने बॉल पुरस्कृत करण्यात आले. त्या स्पर्धेमध्ये वायफायची सुविधा काशीनाथ पाटील घेसर माजी सरपंच यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपली संपूर्ण कमिटी आकाश भोईर, गोरख मांगरोळकर, आशिष भोईर, आदेश भोईर, चेतन भोईर, दीप मात्रे, सूरज मात्रे, मनीष बिरवाडकर, तेजस घरत, नैतिक घरत आणि सुजल भोईर यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही आई गावदेवी चषक ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय.
आणखीन एक शानदार पर्व. 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 57 टू विन. आणि गोलंदाजीसाठी आहे वाडेघरचे संदेश दळवी. आपल्याला देखील विनंती, आपण देखील या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वाडेघरचे संदेश दळवी. सो हेमंत गोलंदाजीसाठी फर्स्ट ओव्हरमध्ये. हेमंत ठोंबरे. 57 धावा करायचे आहेत. अजय आणि मिलिंद ही सलामीची जोडी दहीसर टीमकडून. पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर अजयच्या बॅटमधून हा षटकार. विमानासारखाच बॉलला उडवलंय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेषा पलीकडे 6 धावा. आणि स्लॉटमध्ये पहिलाच बॉल टाकलाय ऑफ कटरच्या अंदाजात, परंतु बॅटच्या एकदम खाली आणि त्याचमुळे तुटून पडला अजय. पॉवर प्ले सुरू आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये. त्याला माहिती आहे क्लिअर केलं तर षटकार किंवा चौकार मिळेल. तेच केलंय. दुसरा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 7. 50 धावांची गरज आहे आता. 57चं टार्गेट होतं या मॅचमध्ये. लाईनच थोडीशी बिघडली हेमंत्याची. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर तो दबाव दिसतोय. कमबॅक करावं लागेल. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये गॅपमध्ये बॉल चाललाय. डीपमधून फिल्डर येत आहेत. फंबल झालाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. एकच धाव मिळेल अजयला. 8 धावा स्कोअरबोर्डवर. आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. आई गावदेवी क्रिकेट संघ गेसर आयोजित आई गावदेवी चषकाचं आयोजन. 6 दिवसाची स्पर्धा. 48 टीम. दररोज 9 सामने. काल आपण 9 सामने या स्पर्धेमध्ये कव्हर केले. आज देखील तीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळा ही नम्र विनंती. जागेवरूनच खडे खडे फटका सजवलाय. बॉल सरळ चाललाय. स्वीपर कव्हरच्या कॅपमध्ये. धावा मिळतील 4. येतोय चौकार. धावा झाल्या स्कोअरबोर्डवर. ठोस सुरुवात मी बनेन दहीसर संघाची. दहीसर संघाच्या कॅप्टनने महेंद्रने सांगितलं होतं की यंदाच्या सीझनमध्ये आमचा संघ एवढा फॉर्ममध्ये नाही आहे. या टीमने आम्हाला हरवलं, परंतु सध्या त्याची परतफेड करण्याच्या तयारीमध्ये उतरलेत या आई गावदेवी चषकामध्ये दहीसरचे खेळाडू असं दिसतंय. कारण 57चं टार्गेट होतं. 12 धावा केलेल्या आहेत. 45ची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर होता. पुल केलाय. पॉवरफुल आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका. आता मिलिंदच्या बॅटमधून सिक्सर. चांगली बॅटिंग मिलिंद आणि अजयची. 18 धावा झालेल्या आहेत. मॅच बॉल आलाय. तो पहिला सिक्स जो आला होता तो बॉल आहे. तर धावा झाल्यात 18. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोअरबोर्डवर. 5वा बॉल हेमंतचा. महागडे षटक हेमंतचं या ओव्हरमध्ये. खूप धावा त्याने खर्च केल्यात. मागे चाललाय बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 19 धावा स्कोअरबोर्डवर. शेवटचा बॉल आता पहिल्या ओव्हरचा. खरपूस समाचार घेतलाय. 57च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हेमंत ठोंबरेचे महागडे षटक.
तिसऱ्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहिली आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपण एक दमदार असं अर्धशतक पाहिलं आजच्या दिवसामध्ये. बॉल हवेत आहे, कॅच हिटचा कॉल होता बॉलरचा आणि फिल्डरचा, परंतु झेल सुटलाय आणि अखेर एक धाव मिळताना दिसते. जीवदान मिळतंय अजयला. ओव्हरची समाप्ती होते. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20. पहिल्या ओव्हर नंतर 20 धावा झालेल्या आहेत. खोनीच्या विरुद्ध दहिसर खेळत असताना. तर उत्तर शिव टीमच्या गोलंदाजाने मगाशी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्याला काहीशा टिप्स विराजने दिल्या होत्या. ते काही क्षणचित्र आपल्या समोर दाखवली जातात. अंपायर थांबा. काही नियम आहेत आपल्या संघटनेचे, त्याचं पालन होईल. वेदांत होता 15 वर्षाचा तो खेळाडू. त्याला कानमंत्र दिले. पहिलाच बॉल चांगला पिकअप शॉट उचललाय. बॉलला सरळ चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील अजयच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 24. धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये अजय पाटीलची. उलटा मारलाय. रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी परंतु नाही घेतली धाव. डॉट बॉल. हर्षद ठोंबरेचे हे षटक आता सुरू झालंय. पहिल्या बॉलवर चौकाराला. दुसरा बॉल डॉट टाकलाय. 57च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. 22 बॉलमध्ये 33 धावांची गरज दहिसर टीमला. 22 बॉल 33 रन. चांगलं कमबॅक केलंय या दहिसर टीमने या मॅचमध्ये. परत एक वेळा ऑन साईडला बॉल उचलायचा होता परंतु बॉल सरळ पायावर जाऊन आदळला. लेग बायचा इशारा अंपायरकडून. टीमची धावसंख्या 25-25. हळू त्या एकेरी दुहेरी धावा येत आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना संलग्नित ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. दरवर्षी या स्पर्धेमध्ये 8-8 संघच खेळायचे. यावर्षी आपण पाहिलंय 12-12 संघांना प्रवेश देण्यात आलाय. 48 टीम या स्पर्धेमध्ये उतरल्यात आणि त्यातल्या त्यात फॉर्मॅट अगदी तोच आहे. सकाळी 8:30ला रिपोर्टिंग. 9 वाजता बॉल पडला जातो, टाकला जातो. 9 मॅचेस रोज कव्हर करायचे आहेत. स्वीप केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. खूपच चांगला लॅप स्वीप. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मिलिंदच्या बॅटमधून 4. चांगली बॅटिंग आता मिलिंदची देखील. अजयच्या बरोबरीने तो देखील पार्टी जॉईन करतोय. चांगले फटके त्याच्याही बॅटमधून येत आहेत. 4 बॉलमध्ये 15 मिलिंदनी केल्यात. 6 बॉलमध्ये 12 अजयने केल्यात. धावा झाल्यात 29-29. चांगला ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे तिथे. रनआउट चान्स आणि लागला डिरेक्ट हिट. आणि परत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. ओथ्रो मध्ये थर्ड अंपायर कॉल करण्यात आलाय रनआउटसाठी.
ऑन फील्ड अंपायर डिसिजन. सो नॉट आउट आणि 1 रन आता ऍड होईल. टीमची धावसंख्या 30. धावा झाल्यात. अजय आलाय स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका ऑन साइडला. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावर बॉल फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये 36 धावा केल्यात दहिसर टीमने. बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 2 ओव्हरमध्ये 36 धावा केल्यात. पॉवर प्ले अक्षरशः फोडलाय. तोडफोड बॅटिंग केली आहे अजयने आणि मिलिंद पाटीलने. दोघांनी आक्रमण केलं पहिल्या दोन्ही गोलंदाजांवर आणि त्यामुळे आता 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज अनंत म्हात्रे. अनंत आलाय आता गोलंदाजीसाठी. 3रे अंपायर इन ऍक्शन असणार आहेत. अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. दोन्ही पाय हवेत होते अपरकट मारत असताना आणि हा येतोय चौकार. बॉल होता आणि विड्थ मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही पाय हवेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून दिली. तो षटकार मारला होता पॉइंटला पाकिस्तानच्या अगेन्स्ट. शोएब अख्तरला फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल आणि त्याच्यावर षटकार. 7 धावा मिळतील. सिक्सर. दहा धावांची गरज आहे. चला पुढचे दोन्ही संघ टीम नियांश 11 चेंज द गेम वडवली बी टॉस जिंकला. फिल्डिंगसाठी तयारीत राहायचंय. पियुष 11 जय जलेश्वर वाडेघरच्या अगेन्स्ट तो सामना होईल. नेक्स्ट मॅच वाडेघर संघ बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. कावा आपला संघ तयार ठेवा कारण आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. या मॅच मध्ये जर वेळ वाचला असेल तर त्याचा फायदा होईल. परत एक वेळा बोल तयार. शॉर्ट बॉलचा वापर. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा येतोय षटकार.
47 धावा झाल्यात आणि त्याच्यानंतर हा षटकार आणि आता फक्त 3 धावांची गरज आहे. 53 कंप्लीट. 4 धावांची गरज होती, आता 3 करायचे आहेत या सिंगल नंतर. 54 धावा कंप्लीट. चोपन्न धावा झाल्यात. धुवाधार बॅटिंग दहिसरची. स्लोअर वन होता. रन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंडर आर्म थ्रो होईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 55. 55 धावा कंप्लीट. 2 धावांची गरज. 14 बॉलमध्ये 2 रन. हे समीकरण या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये वडवली संघाची फिल्डिंग आहे. तयारीत राहायचंय. निहांश 11 वडवली बी. समोर पुल केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल. आता 13 बॉलमध्ये 1 धाव करायची आहे. स्कोर इज लेवल. चांगला फटका आणि हा सामन्याचा फिनिशिंग षटकार आहे. आणि या षटकाराच्या मदतीने एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करत असताना दहिसर संघाने नमवलंय. आता खोनी टीमला 1 ऑल झालाय. दोन्ही टीमने 1-1 स्पर्धा जिंकली आहे, म्हणजेच या टीमच्या विरोधात जिंकली आहे. अखेर हा सामना 10 विकेटने जिंकलाय दहिसर टीमने. अभिनंदन. मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच राहुल, ज्याने हॅट्रिक घेतली होती. राहुल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सो राहुल पाटील, ज्याने हॅट्रिक घेत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या, तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला तर 4 ओव्हरचा सामना असेल. वडवली टीम आपली फिल्डिंग लावून घ्या. या स्पर्धेसाठी आम्ही आभार इथे व्यक्त करतोय आपले आधारस्तंभ विनोदजी रतन पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ दादा पाटील, माजी सरपंच काटई